Hello and good morning to all of you. In the last lecture, we have seen the expressions for acceleration, velocity, and displacement of particle performing SHM in terms of displacement x and time t. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. तर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM काय आहे? d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनच्या सोल्युशनवरून आपण काय ऑब्टेन केलं? ॲक्सेलरेशन ऑब्टेन केलं, व्हेलॉसिटी ऑब्टेन केली आणि डिस्प्लेसमेंट ऑब्टेन केलं. कशासाठी? तर पार्टिकल परफॉर्मिंग SHMसाठी. म्हणजे एखादा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्यासाठी असणारं ॲक्सेलरेशन काय असतं? तर इक्वेशन 5.7 आपण बघितलं, पार्टिकल परफॉर्मिंग SHMसाठी त्याचं ॲक्सेलरेशन आहे ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. By using this equation, we obtain the expression for velocity. What is the magnitude of v? V is equal to omega square root of a square minus x square. आणि एक्सप्रेशन कसं मिळालं आपल्याला? v is equal to प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पुन्हा आपण ते इक्वेशन एक्सप्रेशन ऑफ व्हेलॉसिटी यूज करून काय केलं? आपण जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट काढलं. येतं लक्षात? ॲक्सेलरेशनसाठी आपल्याला फिक्स्ड इक्वेशन मिळालं, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तसं व्हेलॉसिटीसाठी सुद्धा आपल्याला एक फिक्स्ड एक्सप्रेशन मिळालेलं आहे, प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बट इन केस ऑफ डिस्प्लेसमेंट वी हॅव द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट विच इज वन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करताना आपण दोन केस कन्सिडर केल्या. सपोज इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द मीन पोझिशन. आता केस फर्स्ट आणि केस सेकंड ह्या ज्या आपण यूज केल्यात ह्या काय आहेत? फक्त ऑब्झर्वरसाठी आहेत. म्हणजे आपण काउंट करतो आहे ॲट टाईम टीसाठी. म्हणजे पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम SHM, तर तिथून आपण काउंट करायला सुरुवात केली, टी इज इक्वल टू 0 कन्सिडर करून. पार्टिकल तुमचा मोशनमध्येच असणार आहे, बट ॲट मीन पोझिशन ऑर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन पार्टिकल स्टार्ट्स होते असं आपण जी फ्रेज यूज करतो ती कशासाठी? तर फक्त ऑब्झर्वर काउंटिंगसाठी. म्हणजे आता आपण टी इज इक्वल टू 0पासून स्टार्ट म्हटलं आणि त्यावेळी आपण काय सांगितलं? डिस्प्लेसमेंट 0 आहे, म्हणजे पार्टिकल ॲट मीन पोझिशन आपण कन्सिडर केला आहे. तसंच आपण काय म्हणतो आहे? ॲट टी इज इक्वल टू 0ला जर पार्टिकल ॲट एक्स्ट्रीम पोझिशनपासून म्हणजे मोशन त्याची कंटिन्युअस होत असणार आहे, पण आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर करताना कुठून करणार आहे किंवा पार्टिकलची मोशन कन्सिडर करताना कुठून करणार आहे? तर ॲट मीन पोझिशन और ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. मग तसंच आपण केस फर्स्टमध्ये काय बघितलं? जर पार्टिकल काय होतील ॲट मीन पोझिशनपासून मोशन स्टार्ट करत असेल तर त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन मिळते एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. ए काय आहे? ॲम्प्लिट्यूड आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. ओके, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी आपल्याला कधी मिळाला? ज्यावेळी पार्टिकल मीन पोझिशनपासून मोशन स्टार्ट करत असेल. केस सेकंडमध्ये काय बघितलं आपण? इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन, त्यावेळी काय मिळते? एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए असतोय. त्यावेळी एक्सप्रेशन मिळते आपल्याला एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी. एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी. अशा पद्धतीने आपण काय केलं? व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन फाइंड आउट केले. नाऊ सी द नेक्स्ट पॉईंट. एक्सप्रेशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲट टाईम टी. ॲट टाईम टीसाठी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काय असेल? तर त्यासाठी बघा, फ्रॉम इक्वेशन 5.12 इक्वेशन काय आहे? तर जनरल एक्सप्रेशन आहे डिस्प्लेसमेंटचं ॲज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. जनरल एक्सप्रेशन काय? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. वी नो दॅट व्ही इज इक्वल टू काय असेल? dx by dt, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज व्हेलॉसिटी. सो व्ही इज इक्वल टू dx by dt. वी हॅव टू टेक द डेरिवेटिव्ह ऑफ ए साइन ओमेगा टी प्लस फाय विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो वी कॅन गेट ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता ए ॲज इट इज ओमेगा इंटिग्रेशन म्हणून आला आणि साईनचं इंटिग्रेशन काय असते? साइन ओमेगा टी प्लस फायचं इंटिग्रेशन काय येणार आहे? कॉस ओमेगा टी प्लस फाय. देअरफॉर व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला?
ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. जसं एक्स काय मिळालेलं आपल्याला ए साइन ओमेगा टी प्लस फाय, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला मिळते व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय मिळाली आपल्याला ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. नाव वी ऑल्सो नो दॅट ॲक्सेलरेशन इज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता व्हेलॉसिटीचं एक एक्सप्रेशन आपल्याला कसं मिळालं ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. सो वी हॅव टू टेक नाव द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. देन वी कॅन गेट ए ऑल्सो ओमेगाचं कॉन्स्टंट बाहेर ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी प्लस फायचं इंटिग्रेशन काय येणार आहे मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय. सो ए इज इक्वल टू मिळणार आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, हे जे तीन एक्सप्रेशन्स मिळाली हे आपल्याला ॲट अ टाईम टीसाठी मिळाले. पुन्हा एकदा रिपीट करू आपण. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय आणि ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. Now we have to check next point, the extreme values of displacement, velocity and acceleration. Extreme values means characteristic values, म्हणजे maximum or minimum values. Suppose we have if we consider displacement, then we can get extreme values as displacement maximum म्हणजे x maximum or displacement minimum or x minimum. म्हणजे x max किंवा x minimum, v max or v minimum, ए मॅक्स और ए मिनिमम अशा मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज काढायच्यात आपल्याला कशासाठी डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनसाठी. त्यालाच आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणणार आहे. देन फर्स्ट बघा, फर्स्ट कशाच्या करणार आहे आपण तर डिस्प्लेसमेंटसाठी. डिस्प्लेसमेंटच्या काय करणार आहे आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काढणार आहे. त्यासाठी बघा पुढं काय म्हटले द जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. आता इथून पुढं जनरल एक्सप्रेशनच आपण कन्सिडर करतोय बऱ्याच केसमध्ये. मग जनरल एक्सप्रेशन काय आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. बट हे मागं आपण बघितलं आहे ॲट मीन पोझिशनला, म्हणजे आपण ज्या दोन केस बघितल्या त्या इथं यूज करायच्यात आपल्याला. ॲट द मीन पोझिशनला तुम्ही काय म्हणताय ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू झिरो और पाय. काय म्हणतोय आपण ॲट मीन पोझिशनला काय आहे ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू झिरो तर आहे किंवा पाय तर आहे. मग जर आपण ओमेगा टी प्लस फाय झिरो कन्सिडर केलं, झिरो पुट केलं तर एक्स मॅक्स एक्स डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय येणार ए साइन ओमेगा टी प्लस फायमध्ये आपण जर ओमेगा टी प्लस फाय झिरो पुट केलं तर एक्सची व्हॅल्यू काय मिळणार आहे झिरो मिळणार आहे. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू मिळाली, म्हणजे एक्स मिनिमम इज इक्वल टू झिरो. म्हणजेच काय समजलं आपल्याला ॲट द मीन पोझिशन द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज मिनिमम. म्हणजे ॲट द मीन पोझिशनला पार्टिकलची डिस्प्लेसमेंट मिनिमम असते, दॅट इज झिरो असते. डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत काय समजलं आपल्याला ॲट द मीन पोझिशनला पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झिरो असते और मिनिमम असते. आता बघा ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन जसं आपण केस सेकंडमध्ये बघितलं ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला काय सांगितलं आपण ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू पाय बाय टू. ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू पाय बाय टू और 3 पाय बाय टू, पाय बाय टू और 3 पाय बाय टू. आता एक्सप्रेशन काय आपलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता ओमेगा टी प्लस फायच्या जागी आपण पाय बाय टू पुट केलं, कसं झालं एक्सप्रेशन एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन पाय बाय टू. आता साइन पाय बाय टूची व्हॅल्यू किती आहे साइन 91. म्हणजे काय झालं एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए मिळाला आपल्याला. म्हणजे ही काय झाली मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. एक्स मिनिमम काय मिळाला आहे एक्स मिनिमम इज इक्वल टू झिरो मिळाला. तसं एक्स मॅक्झिमम एक्स मॅक्स काय मिळाला आपल्याला प्लस मायनस ए मिळाला. ह्याच्यावरून आपल्याला काय समजलं दस ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ एस एच एम पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज मॅक्झिमम. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत आपल्याला दोन केसेस समजले एक्स्ट्रीम व्हॅल्यूच्या. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज मिनिमम ॲट द मीन पोझिशन अँड इज मॅक्झिमम ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. आता नेक्स्ट बघा व्हेलॉसिटी. अकॉर्डिंग टू इक्वेशन 5.10 इक्वेशन 5.10 कोणतं आहे ज्याच्यामध्ये आपण व्ही फाइंड आउट केलं तर व्हीचं एक्सप्रेशन म्हणजे अकॉर्डिंग टू इक्वेशन 5.10 द मॅग्नेट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. व्हीची मॅग्नेट्यूड काय असते व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ॲट द मीन पोझिशन ज्यावेळी पार्टिकल काय असेल
ॲट द मीन पोझिशनला असेल त्यावेळी आपण सांगतोय की ॲट द मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज मिनिमम, दॅट इज 0. एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं इक्वेशनमध्ये तर काय होईल, एक्सची टर्म निघून जाईल. स्क्वेअर रूट जर सॉल्व केला तर प्लस मायनस काय मिळणार आपल्याला, ए ओमेगा मिळणार आहे. स्क्वेअर रूट सॉल्व केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, प्लस मायनस ए ओमेगा, कारण एक्स 0 झाला. दस द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन SHM Thus, the velocity of the particle in SHM is maximum at the mean position. काय समजलं आपल्याला इक्वेशनवरून, व्ही मॅक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, प्लस मायनस ए ओमेगा. जसं आपल्याला डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला काय मिळालेली, मिनिमम मिळालेली, बट व्हेलॉसिटी काय मिळाली आपल्याला, मॅक्झिमम मिळाली, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, प्लस मायनस ए ओमेगा. नाऊ ॲट द एक्स्ट्रीम पोझिशनला काय सांगितलं आहे आपण, डिस्प्लेसमेंट काय आहे, प्लस मायनस ए आहे. डिस्प्लेसमेंट काय आहे, प्लस मायनस ए आहे. आता व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे आपलं, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्सच्या जागी जर आपण ए पुट केला म्हणजे काय झालं, स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 आलं. म्हणजे व्हीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला, 0 मिळाली. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजेच व्ही मिनिमम इज इक्वल टू 0. दस द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन SHM इज मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. जसं डिस्प्लेसमेंट ॲट मीन पोझिशनला होती मिनिमम अँड ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला होती मॅक्झिमम, तशी व्हेलॉसिटी काय मिळाली आपल्याला, ॲट मीन पोझिशनला मॅक्झिमम आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम, म्हणजेच ऑपोजिट टू डिस्प्लेसमेंट. ऑपोजिट टू डिस्प्लेसमेंट आपल्याला व्हॅल्यूज व्हेलॉसिटीच्या मिळाल्यात. नाऊ सी द ॲक्सेलरेशन. द मॅग्निट्यूड ऑफ द ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल इन SHM काय आहे, ओमेगा स्क्वेअर एक्स. वरती बघितलं आपण एक्सप्रेशन, ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. सो ॲट द मीन पोझिशन काय येणार, एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे ओमेगा स्क्वेअर एक्समध्ये जर एक्स पुट केला 0 तर ॲक्सेलरेशन इज काय असणार आहे, 0 असणार आहे. सो वी हॅव गेट ए मिनिमम इज इक्वल टू 0 अँड ॲक्सेलरेशन इज मिनिमम. म्हणजे ॲट मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन काय आहे, मिनिमम आहे. नाव ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार आपण, प्लस मायनस ए, सो दॅट द ॲक्सेलरेशन इज मॅक्झिमम मिळणार आहे. ए मॅक्स इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ए मॅक्स इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन ॲट मीन पोझिशनला मिनिमम, ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम, बट व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन इज मॅक्झिमम आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशन मिनिमम. ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूज मिळाल्या. ॲक्सेलरेशन पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे, लक्षात ठेवा, कारण हे पुढं आपल्याला फेज डायग्राममध्ये बघायचं आहे. डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन काय आहे, ॲट मीन पोझिशनला मिनिमम आहे आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम आहे, बट व्हेलॉसिटी काय आहे, ॲट मीन पोझिशनला मॅक्झिमम आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम. ह्याच्यानंतर एक लहानसं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, द मॅक्झिमम velocity of particle performing SHM, the maximum velocity of particle performing SHM is 6.28 centimeter per second. Maximum velocity दिली आपल्याला 6.28 centimeter per second. If the length of the path is 8 centimeter, calculate its period. आपल्याला काय दिलं आहे, पाथ लेंथ दिली आहे 8 सेंटीमीटर एवढी. आता बघा मॅक्झिमम व्हेलॉसिटी दिली आपल्याला, म्हणजे काय दिलं आहे, व्ही मॅक्स. काय दिले आपल्याला, व्ही मॅक्स. व्ही मॅक्स इज इक्वल टू काय दिला आहे, 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. आता 6.28 कशाची व्हॅल्यू आहे, तर ती 2 पायची व्हॅल्यू आहे. पायची व्हॅल्यू असते 3.14 इंटू 2 केलं तर त्याचा आन्सर काय येईल, 6.28. म्हणजे 6.28 इज 2 पाय, म्हणजे व्ही मॅक्स काय मिळाला, 2 पाय सेंटीमीटर पर सेकंड. अँड ए इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ए म्हणजे काय म्हणतो आपण, ॲम्प्लिट्यूड, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. आता तुम्ही म्हणाल वरती पाथ लेंथ दिला आपल्याला 8 सेंटीमीटर आणि इथं ए 4 सेंटीमीटर का घेतला आहे, तर आपण काय म्हणतोय, पार्टिकल SHM कधी परफॉर्म करतोय, जर ज्यावेळी तो काय करतोय, त्याच्या मीन पोझिशनच्या भोवती, मीन पोझिशनच्या भोवती काय होतं, डिस्प्लेस होतं. म्हणजे सपोज ए आणि बी एवढा पाथ आपण कन्सिडर केला 8 सेंटीमीटर, म्हणजे ए टू बी डिस्टन्स आहे 8 सेंटीमीटर, आणि त्याचा सेंटर आपण जर ओ घेतला, सेंटर त्याचा काय घेतला ओ, तर पार्टिकल काय करणार आहे, ओ या मीन पोझिशन भोवती ऑसिलेट होणार आहे. म्हणजे त्याचे
ओ पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती झाली, ओ आपण घेतल्या सेंटरला, टोटल पाथ लेंथ 8 म्हणजे 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे ए किती मिळणार आपल्याला 4 सेंटीमीटर. पाथ लेंथ जरी 8 सेंटीमीटर असला तरी ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे 4 सेंटीमीटर असणार आहे. वरती आपण व्ही मॅक्स एक्सप्रेशन बघितलं, व्ही मॅक्स इज इक्वल टू काय ए ओमेगा, देअरफॉर ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी. व्ही मॅक्स काय आला ए इंटू 2 पाय अपॉन टी. बट वरती आपण व्ही मॅक्स काय काढला आहे 2 पाय बघितला आहे सेंटीमीटर पर सेकंड. वरती एक्सप्रेशनमध्ये वरच्या स्टेपमध्ये काय बघितलं आपण व्ही मॅक्स इज इक्वल टू 2 पाय सेंटीमीटर पर सेकंड. मग काय केलं व्ही मॅक्सच्या जागी 2 पाय पुट केलं, 2 पाय इज इक्वल टू एच्या जागी 4 पुट करणार आहे आणि ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी. ह्याच्यावरून काय मिळणार आपल्याला टी इज इक्वल टू 4 सेकंड. 2 पाय कॅन्सल होईल, टी इज इक्वल टू 4 सेकंड एवढा काय मिळणार आपल्याला पिरियड मिळणार आहे. सिम्पल, अतिशय सिम्पल एक्झाम्पल आहे. सिमिलर एक एक्झाम्पल दिले बघा दुसरं. द मॅक्झिमम स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एस एच एम इज 0.08 मीटर पर सेकंड. काय दिले आपल्याला मॅक्झिमम स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एस एच एम इज 0.08 मीटर पर सेकंड. एक्झाम्पल अगोदर नीट वाचायचं, त्यानंतरच आपल्याला काय करता येईल हे लक्षात येईल. नेक्स्ट काय दिले, इफ द आपल्याला दिले मॅक्झिमम स्पीड 0.08 मीटर पर सेकंड. पुढे काय म्हटलं बघा, इफ इट्स मॅक्झिमम ॲक्सेलरेशन इज 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वरती काय दिले मॅक्झिमम स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी दिला 0.08 मीटर पर सेकंड आणि इथं काय दिले मॅक्झिमम ॲक्सेलरेशन इज 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द पिरियड अँड ॲम्प्लिट्यूड. वरती आपण पिरियड काढला, इथं पिरियड पण काढायचं आणि ॲम्प्लिट्यूड पण काढायचे. म्हणजे काय दिलं आपल्याला ए मॅक्स दिला आहे, ए मॅक्स इज इक्वल टू 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि व्ही मॅक्स दिला आहे 0.08 मीटर पर सेकंड. मग आपण काय करू रेशो घेऊ त्याचा एक्सप्रेस सोल्युशन्समध्ये. बघा काय केले ए मॅक्स डिवायडेड बाय व्ही मॅक्स. ए मॅक्स काय, ए मॅक्सचं एक्सप्रेशन ए ओमेगा स्क्वेअर, व्ही मॅक्सचं एक्सप्रेशन काय ए ओमेगा म्हणजे ए ओमेगा स्क्वेअर आपण ए ओमेगा इज इक्वल टू काय येईल ओमेगा येईल म्हणजेच 2 पाय अपॉन टी येणार आहे. बरोबर 2 पाय अपॉन टी. मग जर आपण ए मॅक्सची व्हॅल्यू पुट केली 0.32, व्ही मॅक्सची व्हॅल्यू पुट केली 0.08 इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. पिरियड काढायचं आहे आपल्याला. मग काय करावं लागेल 0.32 डिवायडेड बाय 0.08. आन्सर काय येईल याचं 4 येणार आहे. डिवाइडला जर आपण 8 कन्सिडर केला तर वरती काय होणार आहे डॉट पुढे जाईल म्हणजे 32 डिवायडेड बाय 8 म्हणजे 4 इज इक्वल टू काय येणार आहे 2 पाय अपॉन टी. टी इज इक्वल टू काय येईल 2 पाय अपॉन 4 म्हणजे 2 पायची व्हॅल्यू आहे 6.28 म्हणजे 2 इंटू 3.14. पायची व्हॅल्यू आपण पुट केली 3.14 तर न्युमरेटरला काय होईल 6.28 आणि डिवायडेड बाय 4 येणार आहे म्हणजे टी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1.57 सेकंड. हे सुद्धा एक्झाम्पल सोपं आहे. टी इज इक्वल टू 1.57 सेकंड झालं. नंतर व्ही मॅक्सचा फॉर्म्युला माहिती आहे ए ओमेगाची व्हॅल्यू पुट केली 2 पाय अपॉन टी. तर व्ही मॅक्सची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. आता एक्सप्रेशन आपण कसं चेंज करू शकतो, आपल्याला ए फाइंड आउट करायचं आहे. काय करावं लागेल आपल्याला टी काय करावं लागेल एलजीएसला नेला तर काय होईल व्ही मॅक्स टी डिवायडेड बाय 2 पाय. ए इज इक्वल टू काय मिळणार आहे व्ही मॅक्स टी डिवायडेड बाय 2 पाय. व्ही मॅक्सची व्हॅल्यू 0.08 मीटर पर सेकंड आहे, ते आपण सेंटीमीटरमध्ये घेतली तर 8 इंटू टीची व्हॅल्यू 1.57 म्हणजे 8 इंटू 1.57 डिवायडेड बाय 2 पाय म्हणजे 2 पायची व्हॅल्यू 6.28. ए इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 2 सेंटीमीटर. सिम्पल एक्झाम्पल आहे. ह्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून सॉल्व करून बघा. नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड ए, पिरियड टी अँड फ्रिक्वेन्सी एन ऑफ एस एच एम. ॲम्प्लिट्यूड ए, पिरियड टी अँड फ्रिक्वेन्सी एन ऑफ एस एच एम. 3 डिफिनेशनच आहेत. बरेचदा विचारलेले आहेत एक्झाममध्ये. जस्ट थोडंसं एक्सप्लेनेशन आणि डेफिनेशन. ह्याच्या पलीकडे ह्या पॉईंटमध्ये काही नाही. 3 एक्सप्लेनेशन बघू आपण. फर्स्ट ॲम्प्लिट्यूड ऑफ एस एच एम. आता मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं पाथ लेंथ किती लिहिली त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 8. आता इथं बघा, इथं पाथ लेंथ काय दिल्या पार्टिकलची एम एन दिल्या आणि त्याचा सेंटर ओ दिला आहे दिसतो सगळ्यांना आणि पार्टिकल ॲट पीला आहे म्हणजे 0पासून पार्टिकल पीची डिस्प्लेसमेंट काय असेल स्मॉल एक्स एवढी असेल. इथे लक्षात सगळ्यांच्या. मग ॲम्प्लिट्यूड आपण काय सांगितलेलं
मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मग बघू चला एक्झाममध्ये काय दिलं आहे. कन्सिडर अ पार्टिकल पी परफॉर्मिंग SHM. आपण काय केलं, एक पार्टिकल पी कन्सिडर केला आणि तो काय करतो आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो आहे अलॉंग अ स्ट्रेट लाईन MN. MN या स्ट्रेट लाईनवरती पार्टिकल पी काय करायला लागला आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करायला लागला आहे. द सेंटर O ऑफ MN इज अ मीन पोझिशन ऑफ पार्टिकल. म्हणजे पार्टिकलची मीन पोझिशन काय दिल्या, तर ओ ह्या मीन पोझिशन भोवती काय होणार आहे, पार्टिकल एकदा M बाजूला जाणार आहे, एकदा N बाजूला जाणार आहे आणि ऑसिलेट होत राहणार आहे या या मीन पोझिशन भोवती. मग पुढे बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज गिवन. जनरल एक्सप्रेशन आहे आपल्या डिस्प्लेसमेंटचं. एक्स इज इक्वल टू काय, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज इक्वल टू काय, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आपण काय म्हणतोय, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे बघा, द पार्टिकल विल हॅव इट्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट व्हेन साइन ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू ±1. ज्यावेळी काय असेल, साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू ±1 असेल, त्याच वेळी आपल्याला काय मिळणार आहे, एक्स इज इक्वल टू ±a मिळणार आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. ज्यावेळी साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू ±1 असेल, त्याच वेळी आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मॅक्झिमम मिळणार आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू ±a मिळणार आहे. आणि हे जे डिस्टन्स ए आहे ते म्हणजेच काय असतं, तर ॲम्प्लिट्यूड ऑफ असते. हे जे डिस्टन्स ए हे काय आहे, ते म्हणजेच काय, ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. म्हणजे डेफिनेशन कशी होईल याची, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM, the maximum displacement of particle performing SHM from its mean position is called amplitude of SHM. the maximum displacement of particle, ह्या तिन्ही डेफिनेशन्स ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सीच्या पार्ट्स करून ठेवायचे आहे तुम्ही. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. सिम्पल डेफिनेशन आहे. नेक्स्ट डेफिनेशन दिली आपल्याला पिरियड ऑफ SHM. हे सुद्धा आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितले. काय आहे पिरियड ऑफ SHMची डेफिनेशन, द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ SHM. द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ SHM. पिरियड ऑफ SHM. मग वन ऑसिलेशन कधी म्हणतोय आपण, सपोज मीन पोर्शन O पासून पार्टिकल काय झालं आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करायला सुरू केलं त्यानं. तो ज्यावेळी काय करेल, त्याचं वन ऑसिलेशन कंप्लीट करेल, म्हणजे तो पुन्हा O या जागी येणार आहे, म्हणजे पुन्हा मीन पोर्शनला येणार आहे. जसं पार्टिकल्स जर एक्स्ट्रीम पोर्शनपासून मोशन स्टार्ट करत असेल, तर त्याची वन ऑसिलेशन कधी कंप्लीट होईल, ज्यावेळी तो ऑसिलेट होऊन पुन्हा M या जागी येईल, म्हणजे वन सेट ऑफ ऑसिलेशन कंप्लीट करेल. मग अशा वन ऑसिलेशन कंप्लीट करायला पार्टिकलला किती टाईम लागतो आहे, ते म्हणजे काय, पिरियड ऑफ SHM. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, द टाईम टेकन बाय द particle performing SHM to complete one oscillation is called the period of SHM. पुन्हा एकदा बघा, खाली एक्सप्लेनेशन कसं दिलं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट टाईम टी. ॲट टाईम टीसाठी डिस्प्लेसमेंट काय सांगतोय आपण, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ॲट टाईम टीसाठी पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे ॲट टाईम टीला पार्टिकल एक्सच्या जागी आहे आणि एक्स किती, म्हणजे एक्स एवढे डिस्प्लेसमेंटवरती आहे पार्टिकल, आणि त्यावेळी एक डिस्प्लेसमेंट किती आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. आफ्टर टाईम टी, म्हणजे आपण टी टाईमसाठी बघितलं एक्स. मग आता काय करू आपण, आफ्टर टाईम टी प्लस 2 पाय आपण ओमेगा, म्हणजे टाईम आपण चेंज केलं, 2 पाय आपण ओमेगा या फॅक्टरने टाईम चेंज झाला आहे. मग त्यावेळी डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, बघा खाली, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टीच्या जागी आपण पुट काय केलं, टी प्लस 2 पाय आपण ओमेगा प्लस फाय. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ए साइन ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस फाय. दुसऱ्या टर्ममध्ये 5 ओमेगा कॅन्सल होईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस फाय. आता साइन 2 पायची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे साइन 2 पायची व्हॅल्यू कन्सिडर केली तर आपल्याला फक्त काय राहणार आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय राहील. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मग एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे एक्सप्रेशन आपल्याला कधी मिळालं आहे, आफ्टर टाईम 2 पाय अपॉन ओमेगा मिळाले. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे आपल्याला कधी मिळाले, आफ्टर टाईम 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा. पण आपण काय म्हटलेलं स्टार्टिंगला, ॲट टाईम टीला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती होतं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि आफ्टर टाईम 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा
सुद्धा डिस्प्लेसमेंट आपल्याला काय मिळाली, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे पोझिशन पुन्हा पार्टिकलची सेम झाली. म्हणजे ॲट ओला डिस्प्लेसमेंट काय असेल, ए साइन ओमेगा टी प्लस फाय असेल. तर आफ्टर टाईम 2π आपण ओमेगासुद्धा डिस्प्लेसमेंट तेवढीच मिळाली. म्हणजे वन ऑसिलेशन काय झालं इथं कंप्लीट झालं, कारण डिस्प्लेसमेंट सेम राहिली. पार्टिकल पुन्हा आहे त्या जागी आला आहे परत. म्हणजे धिस रिझल्ट शोज दॅट द पार्टिकल इज ॲट द सेम पोझिशन आफ्टर टाईम 2π आपण ओमेगा. 2π आपण ओमेगा ह्या टाईमनंतर पार्टिकल काय पुन्हा सेम पोझिशनला आहे. दॅट मीन्स द पार्टिकल कंप्लीट वन ऑसिलेशन इन टाईम 2π आपण ओमेगा. म्हणजे पार्टिकलला वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागला, 2π आपण ओमेगा एवढा टाईम लागला. इट कॅन बी शोन कॅपिटल टी इज इक्वल टू 2π आपण ओमेगा. म्हणजे हे काय झालं, मिनिमम टाईम आहे आफ्टर विच इट रिपीट्स. म्हणजे हे मिनिमम टाईम आहे ज्यानंतर काय होणार, ऑसिलेशन रिपीट होणार आहे पुन्हा पुन्हा. म्हणजे प्रत्येक 2π आपण ओमेगाला काय होणार आहे, एक ऑसिलेशन कंप्लीट होत राहणार आहे. म्हणजे पिरियड टी इज गिवन बाय टी इज इक्वल टू 2π आपण ओमेगा. बट आपण मागे बघितले एका एक्सप्रेशनमध्ये ओमेगा स्क्वेअर हे काय असते, तर के डिवायडेड बाय एम असतं. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के डिवायडेड बाय एम. आता के म्हणजे काय, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, आणि एम म्हणजे मास, म्हणजे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय मास. मास वरती घेतलं तर काय होणार आहे, फोर्स पर युनिट मास होईल डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट येईल. म्हणजे फोर्स पर युनिट मास म्हणजे ॲक्सिलरेशन डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट. म्हणजे ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय, ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. देअरफॉर टी काय सांगितलं आहे आपण, 2π आपण ओमेगा. मग त्याच्यामध्ये पुट केलं, टी इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. पिरियडचाच फॉर्म्युला काय आहे, 2π डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर काय येणार आहे, के डिवायडेड बाय एम येणार आहे स्क्वेअर रूटमध्ये, के डिवायडेड बाय एम. बट आपण काय केलं, वरती आणलं, न्युमरेटरला आणलं स्क्वेअर रूट. तर टी इज इक्वल टू काय मिळेल, 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ एम डिवायडेड बाय के. काय मिळालं आहे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे टीचा. ह्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. टी इज इक्वल टू 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ एम डिवायडेड बाय के. नेक्स्ट बघा, लास्ट पॉईंट आहे फ्रिक्वेन्सी ऑफ एसेशन. हे सुद्धा आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितले. काय म्हटलेलं आपण, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाईम इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ एसेशन. म्हणजे एका युनिट टाईममध्ये पार्टिकल किती ऑसिलेशन्स कंप्लीट करतो आहे ते म्हणजे काय असते, तर फ्रिक्वेन्सी ऑफ एसेशन. आता समजा आपण वरती टी टाईम काढला आहे, मग त्या टी टाईममध्ये पार्टिकल किती ऑसिलेशन कंप्लीट करतो आहे, आपण काय सांगितलं वरती, टी इज इक्वल टू 2π आपण ओमेगा. ह्या टाईमसाठी पार्टिकल काय करतो आहे, वन ऑसिलेशन कंप्लीट करतो आहे. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली, तेवढी झाली. म्हणजे इन टाईम टी द पार्टिकल परफॉर्म्स वन ऑसिलेशन, हेन्स इन युनिट टाईम इट परफॉर्म्स 1/t ऑसिलेशन्स. आपण काय म्हटलं डेफिनेशनमध्ये का, नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाईम. मग जर इन टाईम टीला पार्टिकल वन ऑसिलेशन कंप्लीट करत असेल तर फ्रिक्वेन्सी काय आली, 1/t. म्हणजे फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड. लक्षात ठेवायचं आहे, फ्रिक्वेन्सी इज द म्हणजे एन इज इक्वल टू ऑलवेज काय असणार आहे, 1 अपॉन कॅपिटल टी. हेन्स फ्रिक्वेन्सी एन ऑफ SHM इज गिवन बाय स्मॉल एन इज इक्वल टू 1/t. आता टी काय म्हटलं आहे आपण, 2π अपॉन ओमेगा. मग एन काय येणार आहे, ओमेगा अपॉन 2π. टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा, एन इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2π. आणि वरचं एक्सप्रेशन जे होतं आपलं टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ एम अपॉन के, त्याचं रेसिप्रोकल घेतला तर काय येईल, एन इज इक्वल टू 1 अपॉन 2π स्क्वेअर रूट ऑफ के डिवायडेड बाय एम. हे काय फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन आहे. सिम्पल पॉईंट्स होते आजचे तिन्ही. होपफुली तुमच्या लक्षात आले असतील. सगळे फॉर्म्युलेज लिहून काढायचे वहीवरती आणि त्याची प्रॉब्लेमसाठी प्रॅक्टिस करायचे. थँक्यू.